मी अवमूल्यन करणारा कार्यकर्ता नाही। न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्यच असेल। जो मराठा कुणबी हा जो जी.आर. महाराष्ट्र शासनाने पारित केला त्यास अंतरिम स्थगितीस मान्य न्यायालयाने नकार दिला आणि सरकारला आपलं ॲफिडेव्हिट सादर करण्याचा निर्देश त्यांनी दिलेला आहे। हे खरं तर ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं जे काही कारण येऊ घातलेल्या महिन्यात 2 महिन्याच्या कालावधीमध्ये लोकल बॉडीचे इलेक्शन होत आहेत आणि त्या लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये जर माझा मराठा बांधव ओबीसीच्या दायऱ्यामध्ये जर निवडणुका लढत असेल आणि पर्यायाने मग महाराष्ट्राचं ओबीसीचं प्रतिनिधित्व लोकल बॉडीज मधलं संपलेलं असेल, जसं विरोधी पक्षांनी केलं, जसं सत्ताधाऱ्यांनी केलं, तसंच ओबीसी मधल्या नेतृत्व सुद्धा या गोष्टीला जबाबदार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आज माननीय उच्च न्यायालयाचा निकाल आला आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात जो मराठा कुणबी हा जो जी.आर. महाराष्ट्र शासनाने पारित केला त्यास अंतरिम स्थगितीस मान्य न्यायालयाने नकार दिला आणि सरकारला आपलं ॲफिडेव्हिट सादर करण्याचा निर्देश त्यांनी दिलेला आहे आणि ज्या काही याचिका दाखल झालेल्या आहेत त्याचं उत्तर सामाजिक न्याय विभागाला देण्यास त्यांनी सांगितलेलं आहे। खऱ्या अर्थानं जी काय आज अंतरिम स्थगितीस नकार न्यायालयानं दिला हे खरं तर ओबीसीचं आरक्षण संपवण्याचं जे काही या महाराष्ट्रामधलं जे काही षडयंत्र आहे त्या षडयंत्राचा भागच मी असं समजतो। मान्य न्यायालयाच्या निर्णयाचं मी अवमूल्यन करणारा कार्यकर्ता नाही। न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्यच असेल, पण या निर्णयामुळं अंतरिम स्थगितीस नकार न देण्यामुळं महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण मात्र निश्चित संपलेलं असेल। कारण येऊ घातलेल्या महिन्यात 2 महिन्याच्या कालावधीमध्ये लोकल बॉडीचे इलेक्शन होत आहेत आणि त्या लोकल बॉडीच्या इलेक्शनमध्ये जर माझा मराठा बांधव ओबीसीच्या दायऱ्यामध्ये जर निवडणुका लढत असेल तर त्यांच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातला ओबीसी कॉम्पीट करू शकणार नाही, त्यांच्या स्पर्धेत टिकू शकणार नाही आणि पर्यायानं मग महाराष्ट्राचं ओबीसीचं प्रतिनिधित्व लोकल बॉडीजमधलं संपलेलं असेल। आणि हा टेन्युअर हा कालावधी लक्षात घेता आज रोजी ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे हे खेदानं नमूद करावंसं वाटतं। मान्य न्यायालयानं महाराष्ट्र शासनाला ॲफिडेव्हिट दाखल करायला सांगितलंय, पण हे ॲफिडेव्हिट कधी दाखल होईल आणि ओबीसीच्या आरक्षणाचं काय होईल हे आता ओबीसींना काही नव्यानं सांगायची आवश्यकता नाही। आज रोजी ओबीसी बांधवांनो, चला आता आपल्याला परत गुलामीकडे जायचंय, परत जी हुजूर म्हणायचंय आणि तुमचं जे प्रतिनिधित्व आहे हे संपवण्याचं कटकारस्थान जसं विरोधी पक्षांनी केलं, जसं सत्ताधाऱ्यांनी केलं, तसंच ओबीसी मधल्या नेतृत्व सुद्धा या गोष्टीला जबाबदार आहे। बैल गेला आणि झोपा केला, निर्णय झाला, जी.आर. अस्तित्वात आला, आंदोलनं उभी राहिली, पण उद्याच्या निवडणुकीमध्ये मात्र तुम्हाला ओबीसी कुठेही दिसणार नाही। जरी दिसला तरी महत्वाच्या पदावरती दिसणार नाही। कालच जरांगेंनी सांगितलं की मराठा बांधव आता ओबीसी मधून नगराध्यक्ष होतील, सभापती होतील, जिल्हा परिषद अध्यक्ष होतील, पण गावगाड्यातला बलुता अलुता मात्र परत आपल्या पारंपरिक व्यवसायाकडे जाईल, परत गुलामीत जाईल। एवढं मात्र मी या आजच्या अंतरिम स्थगितीस नकार देणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयावरनं मला महाराष्ट्राला सांगावंसं वाटतं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।